काय सांगाल आज हिंद केसरी देशमुख पट्टा 61च्या मैदानामध्ये सर्जानं 11व्या सेमीमध्ये जो कारनामा केला त्याच्याविषयी काय सांगाल? सर्जा पहिल्यांदा तर मला सगळ्यांना सांगायचं की सर्जा मी घेतल्याला 1.5 वर्ष झालं. आज म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा त्याने म्हणजे हिंद केसरीच्या मैदानाला प्रत्येक कोरेगावला सुद्धा चिक्याबर लॉबी झाली. कोरेगावला ही तिथं निकाल दिला नाही लागून. म्हणजे सर्जाचं हिंद केसरी मैदानात नशीब नव्हतं, पण आज त्याचं नशीब त्याच्या हाताने त्यांनी पालटावलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मी म्हणजे डॉक्टर साहेब बॉस आमचे त्यांना माझा खरोखरच सल्यूट आहे. आणि आमचे गुरुवर्य प्रवीणजी गजरे गोरखपूरचे त्यांना सुद्धा सल्यूट आहे. कारण ह्या दोघांच्या सहकार्यानं मी आज इथपर्यंत पोचलो आहे. आजचं यश ही आमच्या बॉसला आणि प्रवीणजी गजरेंनाच आहे गुरुवर्य. त्यामुळं आज आमचं म्हणजे सर्जाने आज करून दाखवलं. कारण काल ज्यावेळेस मला पायरा कालपर्यंत माहीत नव्हता, मला पावती ज्यावेळेस निघली त्यावेळेस पायरा कळला. पण आम्हाला बॉसला म्हणलं बॉस सगळे इतके टॉपचे पैरेत आपण कसं काय, तर म्हणले तुम्ही उद्या जा, तुम्ही राहणार आहे. म्हणजे कॉन्फिडन्स त्यांना त्यांचाच होता. म्हणून तर मी त्यांना सल्यूट केला की बॉससारखं नियोजन कोण करू शकत नाही. हे आपण त्यांना कधी विचारत नाही पैरासुद्धा, आणि ते पण आपल्याला सांगत नाही. पण आज म्हणजे त्यांचं म्हणणं काय असतं थोडक्यात की मोठे मोठे पैरे करून कोण बी राहतं, पण आज तुम्ही कुणाला बी घेऊन बारका असू द्या, कुणाला बी घेऊन राहचाल तेव्हा तुमचा बैल मानायचं. मग आज त्यांनी ती सिद्ध करून दाखवलंय की मी बारका म्हणलं तरी घेऊन पळू शकतो आणि हिंद केसरीला राहू शकतो. सर्जा 200 फुटात कळालं सगळ्या महाराष्ट्राला, काय सांगाल? सर्जाचं 200 फुटाचं कोड तर आम्हाला सुद्धा आहे, ते आजपर्यंत सुटलं नाही. सकाळपासून सगळ्यांना वाटत होतं की आज सर्जा कमाल करून मैदानामध्ये, आणि सकाळी ज्यावेळेस गटपास झाला त्यानंतर सेमी झाला त्यानंतर तर फार मोठा जल्लोष करण्यात आला. जवळपास भैया तुम्ही पाहत असताल की मैदान एका बाजूला आणि ह्या मैदानातले प्रेक्षक एका बाजूला, सगळं प्रेक्षक या ठिकाणी आले. काय सांगा? प्रेम आहे सगळ्यांचं. आज त्याचा मोठा भाऊ मथुर म्हणजे काय बॅड पॅचमुळं राहिला नाही, पण खरोखर मथुरची जागा आज सर्जाने भरून काढली. आणि त्याची शिष्याची सुद्धा थोडं पब्लिकमुळं शिष्याचा सचिनचा सुद्धा प्रॉब्लेम झाला, त्याची सुद्धा जागा त्यांनी भरून काढली. ह्यात आम्हाला आनंद आहे सगळ्यात मोठा, कारण दोन्ही माझ्या घरचीच बैल आहेत, सचिन आणि मथुर. त्यामुळे जॉकी भैयाला तर बैल पळतो ती आम्ही मागं बसणं म्हणतो. भैयाचं ड्रायव्हिंग टॉपचं आहे, त्यामुळं भैयाबद्दल काय बोलण्यात विषय नाही. भैया ड्रायव्हिंग सगळ्यात टॉप आहे आता सध्याला. भैया सकाळीच कॉन्फिडन्स होता, सकाळीच तुम्ही म्हणलेला सेमीला आज राहणार गाडी आणि राहिली गाडी. राहणार म्हणजे सकाळी तो गटाला जाताना पळून गेला होता. 7-8 मुलं एका दाव्यावर लोंब काढली म्हणून बैलात अडकला म्हणून वाचला, नाहीतर सकाळीच तो पळून गेला. सकाळी ज्यावेळेस त्याला दुखापत झाली, आता आम्ही सुट्टीला पण खाली गेलो होतो त्यावेळेस आम्ही बैल त्याच्या पायाला दुखापत, शंभू म्हटला पण गटाला तरी गाडी कशी पळते की नाही ह्याची पण शास्त्रज्ञ होती. पण त्यांना सिद्ध करून दाखवलं आणि चांद त्यानं देखील एवढं त्याला साथ दिली गटाला. म्हणजे त्याचा चांदचा विषय असा आहे की त्याची मूर्ती लहान कीर्तिमान आहे. आज सर्जाच्या गाड्यात पळून एवढ्या स्पीडला ओपनला हिंद केसरीला राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आज सगळे म्हणजे महाराष्ट्रातले बऱ्यापैकी आपले मातबर बैल आहेत तिथं आज त्यात. आणि आजचा पल्ला हा चॅलेंजिंगच होता सगळ्या बैलांना, म्हणजे सगळ्याच बैलांना चॅलेंजिंग होता. पण त्या चांदनी सुद्धा सर्जाची साथ देऊन त्याने बी दाखवून दिले की त्याच्यात पण धमक आहेत. प्रेक्षकांबद्दल काय सांगाल? त्याच्या पण डोळ्यात थोडेसे अश्रू आले की वाटतं? त्याचे पण कदाचित आनंद अश्रू असतील, कारण आमचा हिंद केसरीचा गुलाल आम्हाला नव्हता, आज त्याने दिला. आपण त्याला घेतलेला तर आपलं सार्थकच झालं. भैया आता ज्यावेळेस आम्ही चांदच्या सहकाऱ्यांची देखील मुलाखत घेतली त्यावेळेस ते स्पष्ट बोलले की सर्जाला तुम्ही कमी लेखू नका, सर्जा काय चीज आहे. काय झालं मध्यंतरी कुठं गटाला कुठलं काय कमी काय नाही, काय माणसांनी बोलले, काय गाणी टाकली, असू द्या. आम्ही उत्तर तसं देत नाही. आमचा वाघ उत्तर द्यायला कायम उभा असतो आणि अजून लय द्यायच्यात उत्तर. आताशी सुरुवात केली त्यांनी, अजून काय त्याचं वयलही नाही, ते अजून जुळला सुद्धा नाही. त्यामुळं त्याला काय कमी नाही, तो आमच्या मनाला माहिती तो काय करू शकतो. सोलापूर जिल्हा जवळ आहे या ठिकाणी, त्यानंतर लातूर आहे, त्यानंतर धाराशिव आहे. त्या भागात सुद्धा जबरदस्त फॅन्स त्याचे आज सकाळीच लवकर आज त्याचे लय फॅन्स आलेत. त्या फॅन्सचं सुद्धा मनापासून आभार आहे की ती त्याच्या मागं कायम उभी राहतात, हार असो या जीत असो.
कंटिन्यू त्याचे फॅन्स त्याच्याबरोबर असतात, त्यांचा आभार तर आहेच मनापासून. भैया सर्जावरती एवढे जीव लावतात की आता तुम्ही असाल, शंभू असाल. शंभू तर म्हणजे एक त्याचं भावाचं नातं आहे. एवढा दोघांचा लढा, एवढं कष्ट करतात, एवढ्या वेळा त्यानं मार खाल्ला पण कधी नाराजगी नाही. तुम्ही प्रत्येक मैदानात बंद केला की येणारं मैदान हे आपलंच असणार. नाही ना, त्याने आपल्याला आयुष्यात जे दिलंय ना, ती माझा सक्का पोरगा असता तरी ते देऊ शकत नव्हता, इतकं दिले. त्यामुळे त्याने हार असू नाही तर जित असो, आम्ही त्याच्याबरोबर काय त्याच्याबद्दल त्याने हाय असा जरी उभा राहिला तरी आम्हाला दुःख नाही त्यासाठी. भैया शंभू पण सकाळी म्हणाला की जरा स्वभाव थोडासा वेगळा वाटत होता, सकाळी त्याला तापटपणा वाटत होता त्याचा. ना तो अलीकडे तापटच करतोय, सकाळी पण तापटच होता तो. आणि तापट ज्या दिवशी आम्हाला हे कळतं जागेवर की तो काय करणार आहे आज, फक्त त्याला बैलाने साथ दिली पाहिजे. आणि अजून बी मी म्हणजे म्हणतो प्रामाणिकपणे, ज्या दिवशी सर्जाला साथ देतो ना बैल, त्यावेळेस तो काय करून दाखवतोय आमच्या मनाला माहिती. त्यामुळे त्याला कमी लेखायचा हा विषयच येत नाही कोणाचा, कारण त्याचा इतिहास लय मोठा आहे. त्याला कमी लेखाय नाही, पुसूस कोण शकत नाही त्याचा इतिहास. भैया ज्यावेळेस सेमीफायनल सुटला, तुम्ही जल्लोष पाहिला असेल, प्रेक्षकांचा एवढा त्याच्यावरती जीव आहे की पूर्ण मैदान प्रेक्षक उभं राहून जल्लोष करत होते आणि जे विजय त्यानं मिळवून दिलेला आहे, कुठंतरी असं मन भरून येतं. 100% आलं. आज सगळे त्याचे फॅन्स फॉलोअर्स आहेत, त्यांचं तर मी आभार मानलेलंच आहे. पण सगळे फॅन्स त्याच्यासाठी बरेच काय काय करतात. कोण देवाचा जप करतं, कोण काय करतं, ह्यात मला सगळ्यात भरून पावतं. कोण काय तिकडून मला सल्ले देतं, मला कोणी सल्ला दिला, मला सल्ला दिलेला तर कोणाचा राग नाही. पण आनंद वाटतो की ठीक आहे, तो त्यांचा बैल समजून आपल्याला थोडं मार्गदर्शन करतात, त्याला आनंद आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस सर्जा पळून आला, गुलाल घेतला, फायनलला पात्र झाला, त्यावेळेस तो इकडे येत असताना मैदानातली सगळी गर्दी त्याच्या बाजूने चालत होती. काय सांगाल, रस्त्याला चालत असताना काय वाटत होतं? एक बैलगाडी मालक म्हणून हे त्याचे फॅन्स त्याच्याबरोबर चालतात, काय वाटतं? ते फॅन्सच सगळे मालक आहेत त्याचे, सर्जाचे. ते त्याच्यावर जीव ओळून टाकतात, ते त्यांचं काय तेच मालक आहेत बैलाचे. आणि ते त्याच्यावर जीव ओळून टाकून येतात त्याच्यासाठी, त्यातला आनंद आहे आपल्याला. बस जवळपास नाही म्हटलं तर 1000 ते 1,500 पब्लिक आज प्रेक्षक गुलाल घेतल्यानंतर आज पाठीमागे आले, सर्व पाहू शकता प्रेक्षक. काय सांगाल, हे या चाहत्यांच्या प्रेमापोटी आणि त्यांचं कुठंतरी मनात इच्छा आहे त्यासाठी पळतो? 100% त्या सगळ्यांसाठी पळतो. जे त्याच्यासाठी एक फुल नाही, फुलाची पाकळी जरी काय करत असेल तर तो पळतो, त्यांच्यासाठी पळतो. आणि आम्हाला सुद्धा त्याचं समाधान आहे, तो पळतो त्याचं. बस आम्हाला त्याच्याकडून काही नको आहे अपेक्षा. चालतंय, धन्यवाद. आज हिंद केसरीचं मैदान आणि गुलाल सर्जानं मिळवून दिला. बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती आणि तुम्ही वारंवार म्हणत गेला की सर्जानं कधी नाराज केलेलं नाही. नाही, सर्जाने आम्हाला नाराज केलं नव्हतं. सर्जाने 1 नंबर बी ढीग आम्हाला आणून करून दिले, मोठी मोठी मैदानं मारून दिली, 2 व्हीलरपासून बक्षिसं मिळवून दिली, फार 2-2 लाखाची बक्षिसं मिळवून दिली. पण आम्हाला ही हिंद केसरीचा पैशाचा विषय नव्हता, पण आम्हाला हिंद केसरी बैलाच्या हिंद केसरी मैदानाचा मान पाहिजे होता. तो आज त्याने मला दिला, मी आज धन्य झालो त्याला घेऊन. बस भाई, आता उद्या देखील आदतचं मैदान आहे, सर्जा उद्याचे देखील मैदान. उद्या सुद्धा आहे सर्जा पळा आहे. उद्या कोणासोबत पळणार? ती जोडी ते मागची सिकंदर गेल्या मैदानात एक गेल्या मैदानात एक सर्जा आणि सिकंदर आपल्याला सिकंदर. त्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. संपूर्ण सर्जाचे चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत. जल्लोष आहे, आनंद आहे. इतर पुढं पण सर्जा असंच सगळ्यांना आनंद ठेवले शुभेच्छा देतो. चालतंय, धन्यवाद भैया.